आज आम्हाला जायचं आहे वंदे भारतनी. तर आम्ही 4:30 वाजताच उठलेले. मग आमचं आवडले. आता 5:30 झाली आहे. आमची कॅब पण आली. आता आम्ही जाणार आहे आग्रा कॅन्टला. कॅब आली, सामान टाकलं आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. तसा वंदे भारतचा एक्सपिरियन्स आमचा पहिलाच असणार आहे, त्याच्यामुळे आम्ही सगळे खूप एक्सायटेड होतो वंदे भारत ट्रेनमध्ये बसण्यासाठी. वंदे भारत ट्रेनविषयी खूप ऐकलं होतं, आता तो एक्सपिरियन्स करायला मिळणार म्हणून खूप सर्वांना एक्सायटेड होतं. रुद्र तर खूप आनंदी होता. आम्ही सकाळी 11 कॅन्टला आलो तर बरोबर 5:37 झालेले होते. एवढ्या सकाळी मुलं तर फर्स्ट टाईम एवढ्या सकाळी लवकर उठले असतील. मग आम्ही घाईघाईने स्टेशनकडे निघालो तर रेल्वे समोरच उभी होती. इतकं छान वाटलं बघून, खूप आनंद झाला. गडबडीने सामान आतमध्ये ठेवण्याची सगळी माझी घाई सुरू होती की ट्रेन जाईल, पण असं नाही, ट्रेन बरोबर टायमिंगवरच जात असते. मग आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढले आणि आमचा बरोबर 6 वाजता ट्रेन सुरू झाली. यांनी देखील पुढे जाऊन बघितलं की ट्रेनचे मॅनेजमेंट कसे असते, काय असते झाले. मग आम्ही आत गेलो. आत सर्व पॅसेंजर छान बसले होते. प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या कामात, लॅपटॉपमध्ये, कोणी पेपर वाचण्यात मग्न होते. वैशू तर सगळ्यात आधी जाऊन सीटवर जाऊन बसली की माझी सीट कुठे. एक्झॅक्ट 6 o'clockला आमची ट्रेन आग्रा कॅम्पवरून निघाली आहे प्रयागराजला. आम्हाला एक न्यूजपेपर प्रोव्हाइड केलेला आहे. आता ब्रेकफास्ट आणि लंच पण म्हणून तिकडेच आहे. तर बघू आता काय येतं. सर्वांना नवभारत टाइम्स प्रोव्हाइड केलेला होता, त्यामुळे सगळेजण निवांत मनमुरात नवभारत टाइम्स वाचत होते. मी फक्त पेपरची पानं चाळत होते. ताजमहलच्या गोड आठवणी घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. तर सकाळी सकाळी आम्हाला सूर्यनारायणाचे छान दर्शन झाले. ट्रेनच्या विंडोसुद्धा खूप मोठमोठ्या होत्या, त्यामुळे बाहेरचा परिसरही खूप छान दिसत होता. तर आम्हाला आमचं ब्रेकफास्ट भेटला आहे. आज ही बिस्किट आहे, हे मसाला चाय. काय हे मसाला चाय इन्स्टंट स्पाइस टी आहे. आणि ते आहे फ्रँकलिन आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिस्ट कोऑपरेटिव्ह. हे खाली लिहिलेलं आहे. हे असं काहीतरी घेतलं आहे. आय थिंक हे ना टीमध्ये टाकून मिक्स करायचे आणि त्या टीसोबत हे बिस्किट खायचे आणि हँड क्लीन करायला त्यांनी एक हँड सॅनिटायझर दिले. ट्रेनमध्ये पाण्याची बॉटल, चहा आम्हाला दिला गेला. माझी छोटी वैशू त्या कपांबरोबरच खेळण्यात मग्न होती. आता जस्ट मी तिकीट टेस्ट केली आहे. एक नंबर टिक्की आहे. पुण्या ट्रिपमध्ये मी अजून टिक्की खाल्ली नव्हती, आता खाल्ली मी. माझ्या वैशूला तर वंदे भारत टिक्की आवडली की टिक्कीचं वर्णन करून ती थांबेनाशीच झाली. मस्त टिक्की. तिने खूप आवडीने टिक्की खाल्ली. टिक्कीचा मनमुराद आनंद घेतला. त्यानंतर तिच्या बाबांनी देखील नाश्त्याचा तिच्यासोबत मनमुराद आनंद घेतला. गाजराचं काहीतरी आता मी बॉईल केलेले गाजर आहे. एक नंबर टिक्की सारखं मला खूप आवडलं बघा. ट्रेनमध्ये पुढे कोणकोणते स्टेशन येणार आहे हे स्क्रीनवर दाखवले जात असत. आता या पुढचं आमचं प्रयागराज स्टेशन येणार, त्यामुळे आम्ही सगळे तयार झालो उतरायला. अखेरकार आमचं प्रयागराज जंक्शन आलेलं आहे. आम्ही सर्व बॅगा वगैरे घेऊन उतरण्यासाठी
तयार होतो अशा ठिकाणी, की ज्या ठिकाणी 1 महिन्यापूर्वी कुंभमेळा भरलेला होता, जी की संतांची भूमी म्हणून ओळखली जाते, 3 नद्यांचा संगम म्हणून ओळखला जाते. अशा या पवित्र प्रयागराज भूमीवर आलो. मनाला खूप आनंद होत होता की ठीक आहे, त्यावेळेला नाही जमलं, आता आलो. जय प्रयागराज. प्रयागराजचं दर्शन आता आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच घेऊया. तोपर्यंत गुड बाय. हॅव अ नाईस डे. कण कण में भगवान बसे हैं, पग पग